नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी ढगे सर, रयत शिक्षण संस्थेचे अण्णासाहेब आवटे कॉलेज मंचर. इयत्ता 12वीच्या सहकार या विषयाचा अभ्यास करत असताना आपण दुसऱ्या प्रकरणामध्ये म्हणजेच सहकारी संस्थेच्या सचिवाचा पत्रव्यवहार या प्रकरणामध्ये आपण अभ्यासत आहोत की सहकारी संस्थेच्या सचिवाचा पत्रव्यवहार. मागील तासाला आपण त्याविषयीची प्रस्तावना आणि सहकारी संस्थेच्या सचिवाचा पत्रव्यवहार करत असताना पत्राचा जो काही नमुना आहे, जो काही आराखडा आहे, त्याचा सविस्तररित्या आपण अभ्यास केला, ज्यामध्ये अधिक शीर्षकापासून तर सोबत सहपत्रेपर्यंतचा जे 13 मुद्दे आहेत, तर त्या 13 मुद्द्यांचा समावेश योग्य त्या क्रमाने आवश्यकतेनुसार हा प्रत्येक पत्रामध्ये सचिवाने केला गेला पाहिजे. कायदेशीर दृष्टिकोनातून ते कसं सक्तीचं आहे, बंधनकारक आहे, योग्य आहे, हेही आपण मागील तासाला अभ्यासलेलं होतं. तर आता आपल्याला पुढील तासाला अभ्यासायचं आहे ते आहे सचिवाचा पत्रव्यवहार, ज्यामध्ये पहिला मुद्दा आपण अभ्यासणार आहोत सचिवाचा सभासदांबरोबरचा पत्रव्यवहार. बघा विद्यार्थी मित्रांनो, सहकारी संस्था कायदा 1960 आणि अधिनियम 1961 यानुसार सहकारी संस्थेच्या एखाद्या इच्छुक व्यक्तीला की ज्याला सहकारी संस्थेमध्ये सभासद व्हायचं आहे, अशा व्यक्तीला कायद्याच्या दृष्टिकोनातून अटींची पूर्तता केल्यानंतर त्याला सभासदत्व दिलं जातं. त्यासाठी कायद्यानुसार अधिनियमानुसार काही अटींची पात्रतेची पूर्तता करणं गरजेचं आहे. हा मुद्दा आपण या अगोदरच्या प्रकरणांमध्ये अभ्यास केलेला आहे. तर सभासद हे सहकारी संस्थेचे खऱ्या अर्थाने मालक असतात, जे सहकारी संस्थेच्या व्यवस्थापनामध्ये सहभागी होणार आहेत आणि मुळात त्यांच्या आर्थिक विकासाच्या हेतूनच सहकारी संस्थेची स्थापना झालेली असते. तर आता हे जे मालक म्हणून सभासद आहेत, तर या सभासदांबरोबर सहकारी संस्थेच्या सचिवाला वेगवेगळ्या कारणांनी पत्रव्यवहार करावा लागतो. आपल्या पुस्तकामध्ये 9 पत्र होती की ज्या वेगवेगळ्या कारणाने सचिवाला या सभासदांसोबत पत्रव्यवहार करावा लागणार होता. आता आपल्याला या फेब्रुवारी-मार्च 2021 साठीच्या परीक्षेच्या दृष्टिकोनातून काही पत्र जी आहेत ती कमी करण्यात आलेली आहे बोर्डाने सांगितल्याप्रमाणे, आणि बाकीची राहिलेली पत्र जी आहे त्याचा स्वयं अध्ययनासाठी तो भाग ठेवलेला आहे, ज्यामध्ये बोर्डाला प्रश्नही विचारले जाणार नाही. तर आता जी पत्र आपल्याला अभ्यास करायचा आहे त्या पत्रांचा आपण अभ्यास या ठिकाणी करूयात. बघा, हे जे पहिलं पत्र आहे ते आहे सभासदत्व मंजुरीचं पत्र. बघा, आपण अगोदर बघितलेलं आहे की ज्यामध्ये एखादा इच्छुक व्यक्ती की जो सहकारी संस्थेचा सभासद होण्याच्या सर्व पात्रता ज्या आहेत तर त्या पात्रता तो पूर्ण करतोय आणि कायद्याच्या दृष्टिकोनातून त्याला सभासदत्व मिळू शकतं, सहकारी संस्थेच्या पोटनियमाप्रमाणे त्याला सभासदत्व मिळू शकतं, अशी व्यक्ती सभासदत्व प्राप्त करण्यासाठी सहकारी संस्थेकडे अर्ज करते. आणि तो अर्ज जो आहे तर तो अर्ज सचिवाला प्राप्त होतो. सहकारी संस्थेचा सचिव तो अर्ज स्वीकारतो, त्या अर्जाची तो छाननी करतो. योग्य माहिती भरलेली आहे का, त्यासाठी आवश्यक कागदपत्र जोडलेली आहेत का, पत्त्याचे पुरावे जोडलेले आहेत का, अशा पद्धतीनं आवश्यक त्या कागदपत्रांची छाननी तो करतो. आणि जर योग्य त्या नमुन्यात योग्य त्या कागदपत्रांसह त्या इच्छुक व्यक्तीनं जर सभासदत्वाचा अर्ज जो आहे तो संस्थेकडं सबमिट केलेला असेल, तर अशा प्रकारचा जो अर्ज आहे तर तो अर्ज सहकारी संस्थेचा सचिव व्यवस्थापन समितीपुढे ठेवतो आणि व्यवस्थापन समिती मग त्यावरती चर्चा करून योग्य त्या व्यक्तीला सभासदत्व जे आहे त्याला मंजुरी देत असतात, त्याच्या सभासदत्वाला मंजुरी देत असतात. आणि जेव्हा या व्यवस्थापन समितीनं त्याच्या सभासदत्वाला मंजुरी दिली की मग सहकारी संस्थेचे सचिव व्यवस्थापन समितीच्या आदेशानुसार सहकारी संस्थेचा जो होणारा सभासद आहे तर त्याला सभासदत्व मंजुरीबाबतचं जे काही पत्र आहे तर ते पत्र पाठवतात. म्हणून आपण आता अभ्यासणार आहोत सभासदत्व मंजुरीचे पत्र. बघा, या ठिकाणी पत्राचा नमुना आहे. बघा, आपण
या अगोदरच्या मुद्द्यामध्ये सहकारी संस्थेच्या सचिवाचा पत्रव्यवहार जो आहे तो करत असताना त्यासाठी विशिष्ट आराखडा जो आहे 13 मुद्द्यांमध्ये दिलेला, तर तो आपण अभ्यासलेला होता. त्याच पद्धतीचं हे पत्र आहे. बघा या ठिकाणी पहिला मुद्दा आपण अभ्यासलेला होता, ज्यामध्ये सहकारी संस्थेचा पत्रक व्यवहार करत असताना त्या ठिकाणी सगळ्यात महत्त्वाचं आवश्यक असतं तर ते सहकारी संस्थेचं शीर्षक, ज्यामध्ये सहकारी संस्थेचं नाव जे आहे तर ते नाव, तिचा पत्ता, त्याचं ईमेल ID, संकेतस्थळ असेल तर, आणि दूरध्वनी क्रमांक जो आहे तर तो नमूद करावा लागतो. बघा या ठिकाणी या पत्रामध्ये नमूद केलेलं आहे, यशवंत सहकारी साखर कारखाना मर्यादित, गणेशनगर, तालुका पन्हाळा, जिल्हा कोल्हापूर, 416-507. म्हणजे या ठिकाणी वरती नाव आहे कारखान्याचं, त्या खाली त्याचा पत्ता आहे. या ठिकाणी ईमेल जो आहे तो ईमेल सुद्धा देण्यात आलेला आहे, ईमेल yashwant@gmail.com. अशा पद्धतीनं या ठिकाणी ईमेल दिलात. जर संकेतस्थळ जर असेल, वेबसाईट जर असेल तर ती सुद्धा याच्या खाली आपण देऊ शकतो. आणि या ठिकाणी आहे दूरध्वनी. दूरध्वनी हा देत असताना हा लँडलाईन जो क्रमांक आहे तोच देणं गरजेचं आहे. हा पहिला मुद्दा आहे. त्यानंतर दुसरा मुद्दा आहे तो आहे दिनांक. या ठिकाणी दिनांक सुद्धा नमूद केलेला आहे. दिनांक 16 जून 2019चं हे पत्र आहे. दिनांक हा आपल्याला लिहिणं सक्तीचं आहे, बंधनकारक आहे. त्यानंतर आता सभासदत्व मंजुरीबाबत, म्हणजे ज्या व्यक्तीनं सभासदत्वासाठी अर्ज केलेला होता अशा व्यक्तीला काय आहे की आपण हे पत्र पाठवणार आहोत, म्हणून त्याचा अंतर्गत पत्ता जो पुढचा तिसरा मुद्दा, त्या अगोदर आपण या ठिकाणी जावक क्रमांक जो आहे तो लिहितोय. जावक क्रमांक, तिसरा मुद्दा जो आहे तो जावक क्रमांक, म्हणजे सहकारी संस्थेच्या आउटवर्ड रजिस्टरला ज्या पत्राची नोंद झालेली आहे तर तो नोंदणी क्रमांक आहे हा जावक क्रमांक. बघा या ठिकाणी स/05 आणि /2019 अशा पद्धतीने, म्हणजे जावक क्रमांक लिहिण्याचा एक नमुना आहे. स म्हणजे हा विभाग आहे, स म्हणजे सभासदत्व किंवा सभासद विभाग हा एक विभाग आहे. त्याचं इथं पत्राचा क्रमांक आहे दुसरा 05 आणि वर्ष या ठिकाणी नमूद केलेलं आहे 2019. दुसरा मुद्दा हा या ठिकाणी पूर्ण झालाय. तिसरा मुद्दा या ठिकाणी पूर्ण झालाय, जावक क्रमांक. त्यानंतर चौथा मुद्दा जो आहे तो अंतर्गत पत्ता. ज्या व्यक्तीला आपण पत्रव्यवहार करणार आहोत, ज्याला पत्र पाठवणार आहोत, तर त्या व्यक्तीचा इथे अंतर्गत पत्ता बघा. प्रति श्री तेजस विष्णू देवरे या ठिकाणी त्यांचा पत्ता खाली दिला आहे. मुक्काम पोस्ट खडकेवाडी, तालुका पन्हाळा, जिल्हा कोल्हापूर आणि पुढे पिन आहे 416-507. अशा पद्धतीने या ठिकाणी अंतर्गत पत्ता जो आहे तर तो नमूद केला आहे. आणि त्यानंतर आता अंतर्गत पत्ता झाल्यानंतर आपल्याला पुढचा मुद्दा घ्यायचा असतो तो आहे विषय. बघा विषय हा अत्यंत योग्य त्या पद्धतीने, म्हणजे कसा संक्षिप्त स्वरूपात, संक्षिप्त इतकाही नको आहे की त्याचा अर्थही लागणार नाही, पण संक्षिप्त असा लिहावा की थोडक्या शब्दामध्ये, मोजक्या शब्दामध्ये पत्रवाचकाला त्या पत्राचा विषय काय असेल याचा अंदाज येऊ शकेल. म्हणून या ठिकाणी बघा विषय सभासदत्व मंजुरीबाबत अगदी 2 शब्दांमध्ये या ठिकाणी विषय नमूद केलेला आहे. त्यानंतर बघा पुढे जर गरज असेल तर पुढचा मुद्दा आपल्याला घ्यावा लागतो तो आहे संदर्भ. आपला सभासदत्वासाठीचा अर्ज क्रमांक 270/6 एप्रिल 2019. बघा म्हणजे सभासदत्वासाठीचा अर्ज त्या व्यक्तीनं सहकारी संस्थेला म्हणजे त्या कारखान्यामध्ये केलेला होता, तर त्याचा अर्जाचा क्रमांक या ठिकाणी 270 आणि कधी केला होता तर 6 एप्रिल 2019ला त्याने हा अर्ज जो आहे तर तो संस्थेकडे दाखल केलेला होता. 3 महिन्याच्या आत आपल्याला त्याच्या पत्राला उत्तर द्यायचं असतं. पत्र त्याचा सभासदत्व मंजूर आहे की नामंजूर आहे त्या पद्धतीने 6 एप्रिलचं पत्र आहे, 16 जूनला त्याला उत्तर दिले, म्हणजे 3 महिन्याच्या आत या ठिकाणी त्याला उत्तर देण्यात आलेलं आहे. जे सभासदत्वासाठी आपण नियम बघितला की 3 महिन्याच्या आत त्याला सभासदत्व मंजुरी किंवा नामंजूर असेल त्याची कारण मीमांसा नमूद करावी लागते. त्यानंतर बघा इथे आपण ज्यांना सौजन्यपूर्णतेने सन्मानाने आपण संबोधन करत असतो ते या ठिकाणी घेतलेलं आहे महोदय, कारण सहकारी संस्थेत सभासद होणार आहेत म्हणजे ते मालक आहेत म्हणून त्यांच्या ठिकाणी आदरपूर्वक संबोधन या ठिकाणी महोदय घेण्यात आलेला आहे. बघा आता या ठिकाणी पुढचा मुद्दा जो आहे तर तो आहे पत्राचा आशय. आपण बघितलं होतं पत्राच्या आराखड्यामध्ये कमीत कमी 2 आणि जास्तीत जास्त 3 मुद्द्यामध्ये पत्राचा आशय जो आहे तर तो लिहिला गेला असला पाहिजे. आता बघा या ठिकाणी पत्राचा जो आशय 2 मुद्द्यांमध्ये लिहिलेला आहे. सुरुवात म्हणजे जी पत्राची प्रस्तावना असेल, पहिला मुद्दा प्रस्तावनेचा, बघा काय सांगितलंय
की साखर कारखान्याच्या सभासदत्वासाठी आपण केलेल्या अर्जाच्या संदर्भात आपणास कळवण्यास येते की दिनांक 28 मे 2019 रोजी झालेल्या व्यवस्थापन समितीच्या सभेत आपला सभासदत्वाचा अर्ज मंजूर करण्यात आला असून आपणास दिनांक 28 मे 2019 पासून कारखान्याचे सभासदत्व देण्यात आलेले आहे. म्हणजे पहिल्याच परिच्छेदामध्ये ज्यासाठी आपण पत्र पाठवलेलं आहे तर तो मुद्दा स्पष्ट करून सांगितलं की त्यांना सांगितलं की तुम्हाला या ठिकाणी काय केलेलं आहे की 28 मे रोजी ज्या व्यवस्थापन समितीची सभा झाली तर त्या सभेस आपला अर्ज मंजूर झाला आहे आणि मग आपल्याला 28 मे पासून कारखान्याचं सभासदत्व मंजूर केलं आहे. म्हणजे ज्या ठिकाणी व्यवस्थापन समितीनं त्या सभासदत्वाच्या अर्जाला मान्यता दिली की तेव्हा ती व्यक्ती त्या सहकारी संस्थेची सभासद बनते. अगदी थोडक्यामध्ये त्याला जेवढी आवश्यक माहिती आहे जी देणं गरजेचं आहे तर ती सर्व माहिती या ठिकाणी दिलेली आहे. बघा, त्यानंतर दुसरा मुद्दा आहे की त्या सभासदत्वाला आणखी काही पूर्तता करणं गरजेचं आहे. तर त्या संबंधित सांगितलं बघा की साखर कारखान्याच्या भागांसाठी आपण रक्कम रुपये 5,000 अंकी आणि अक्षरी अशा दोन्ही पद्धतीने या ठिकाणी दिलेली आहे. हे पत्र मिळाल्यापासून 15 दिवसांच्या मुदतीत कारखान्याच्या मध्यवर्ती कार्यालयात भरणा करावी आणि त्यानंतरच आपल्याला भाग दाखला जो आहे तो मिळू शकेल. बघा, हे पुढं काय सांगितलं की आता सभासदत्व मिळालेलं आहे परंतु आपल्याला माहित आहे की जर सभासद व्हायचं असेल, क्रियाशील सभासद व्हायचं असेल तर त्यासाठी भाग खरेदी करणं हे बंधनकारक असतं. म्हणून त्यांनी काय सांगितलं की आपल्याला जे काही भाग खरेदी करायचे आहे तर त्या भागांची रक्कम जी आहे ती रुपये 5,000 अंकी आणि अक्षरी दोन्ही पद्धतीने लिहिली. तर हे आपण अर्ज हे जे पत्र आहे ते मिळाल्यापासून 15 दिवसाच्या मुदतीत कारखान्याच्या मध्यवर्ती कार्यालय म्हणजे जे अधिकृत कार्यालय आहे तर त्या कार्यालयामध्ये भरणा करण्यात यावी आणि मग त्यानंतरच आपल्याला जो काही भाग दाखला जो आहे म्हणजे भाग मालकी हक्क दर्शवणारा जो अधिकृत दस्तऐवज आहे कारखान्याचा तर तो त्यांना मिळू शकेल. आणि अशा पद्धतीने पत्राचा समारोप या ठिकाणी कळावे आणि सौजन्यपूर्ण समारोप सुद्धा जे आपलं पत्र पूर्ण करण्याचा जो नम्र मार्ग आहे की आपला विश्वासू सही, त्यानंतर श्री RS पाटील सचिव व्यवस्थापन समितीच्या आदेशानुसार सचिवांची या ठिकाणी सही आहे, त्यांचा हुद्दा आणि कुणी सांगितलं म्हणून व्यवस्थापन समितीने आदेश दिलेला आहे त्यानुसार हे पत्र आम्ही पाठवत आहोत. अशा पद्धतीने सभासदत्वाचं ज्यावेळेस सभासदत्व मंजूर होतं तर त्यावेळेस त्याला अशा प्रकारचं जे काही पत्र आहे तर ते पत्र पाठविलं जातं. त्यानंतर सभासदाशी केला जाणारा जो दुसरा पत्रव्यवहार आहे तो आहे सभासदत्व नामंजुरीबाबतचे पत्र. हे जसं आपण अगोदर बघितलं की एखादा इच्छुक व्यक्ती जो पात्र असू शकेन सभासद होण्यासाठी असा व्यक्ती सहकारी संस्थेला सभासद होण्यासाठीचा अर्ज जो आहे तर तो अर्ज सादर करतो. सचिव तो अर्ज जमा करून घेतो, त्याची योग्य त्या ठिकाणी नोंद करतो, त्याचबरोबर त्याची छाननी करतो योग्य पद्धतीनं भरला आहे काय किंवा त्यासाठी जोडले गेले कागदपत्र जे आहेत तर ते योग्य आहेत काय. तर अशा पद्धतीनं तो अर्ज जो आहे तर तो अर्ज तो तपासून घेतो आणि जर योग्य असेल तर तो जो अर्ज आहे तर तो अर्ज तो जी काही व्यवस्थापन समिती आहे तर त्या समितीसमोर तो ठेवतो आणि मग ती व्यवस्थापन समिती ठरवते की हा अर्ज मंजूर करायचा की नामंजूर करायचा. बघा, सभासद होण्यासाठीची जी काही पात्रता कायद्याप्रमाणे आणि त्या सहकारी संस्थेच्या पोटण्यामध्ये जी दिलेली आहे तर ती पात्रता पूर्ण करणं गरजेचं असतं. ते जर नसेल तर एकदा का फक्त सभासदत्वासाठी अर्ज केला म्हणजे सहकारी संस्था सभासद करण्यासाठी त्या ठिकाणी बंधनकारक नाही किंवा बांधलेली नाही. हे व्यवस्थापन समिती इच्छुक व्यक्तीचा अर्ज जो आहे तर तो नाकारू शकते. फक्त तो अर्ज नाकारत असताना योग्य ती कारण मीमांसा जी आहे ती देणं गरजेचं आहे की आपला जो काही सभासदत्वासाठीचा दाखल केलेला अर्ज हा का नाकारण्यात आलेला आहे याचं योग्य ते कारण म्हणजे जे कायद्याच्या दृष्टिकोनातून योग्य, पोटनियमाच्या दृष्टिकोनातून योग्य अशा प्रकारचं कारण जे आहे तर ते देणं गरजेचं आहे. आता हे जे पत्र आहे बघा इथे आहे सभासदत्व नामंजुरीबाबतचं पत्र. बघा या ठिकाणी एका व्यक्तीनं सभासदत्वासाठी अर्ज केलेला होता परंतु त्याचं पत्र त्याचं जे सभासदत्व आहे ते नाकारण्यात आलेलं आहे. तर त्याचं पत्र कसं पाठवायचं बघा, आपल्या पत्राची जी काही लिहिण्याची पद्धती आहे तर त्या पद्धतीप्रमाणे या ठिकाणी आपण काय घेतो आहे, पहिलं पत्राचं जे शीर्षक आहे तर ते शीर्षक घेतो आहे, ठीक आहे. म्हणजे त्या सहकारी संस्थेचं नाव या ठिकाणी
आपल्याला घ्यावं लागणार आहे। त्यानंतर पहिल्या मुद्द्यामध्येच नाव, त्याचबरोबर त्याचा पत्ता जो आहे सहकारी संस्थेचा तो पत्ता या ठिकाणी असणार आहे। त्यानंतर ईमेल, जर सहकारी संस्थेचं संकेतस्थळ असेल तर ईमेलच्या खाली किंवा वरती त्या ठिकाणी संकेतस्थळाची नोंद जी आहे तर ती करणं योग्य ठरेल। आणि त्यानंतर इकडे शीर्षकातलाच राहिलेला एक मुद्दा आहे तो आहे दूरध्वनी क्रमांक, म्हणजे जो लँडलाईनचा नंबर जो आहे फोनचा तर तो या ठिकाणी नमूद केला पाहिजे। अशा पद्धतीने या ठिकाणी पहिलं शीर्षक पूर्ण झालं। आता बहुतांश पत्रासाठी आपल्याला हे जे शीर्षक आहे याच पद्धतीनं लिहावं लागणार आहे, म्हणजे हे सगळीकडे कॉमन असणार आहे। जेव्हा कोणतंही पत्र ज्यावेळेस आपण तयार करणार आहोत तर त्याचं शीर्षक या ठिकाणी असेल पहिला मुद्दा। दुसरा मुद्दा असेल इथे दिनांक जो आहे तर तो दिनांक या ठिकाणी असेल, म्हणजे या ठिकाणी बघा दिनांक लिहिलेला आहे 10 मे 2019, म्हणजे जी काही ब्रिटिश पद्धती आहे दिनांक लिहिण्याची त्या पद्धतीने आपण दुसरा मुद्दा घेतला आहे दिनांक लिहिणं सुद्धा कायदेशीर दृष्टिकोनातून गरजेचं आहे। त्यानंतर तिसरा मुद्दा आहे तो आहे जावक क्रमांक, म्हणजे आउटवर्ड रजिस्टरला जे पत्र आपण सचिव पाठवणार आहे तर सहकारी संस्थेचं जे काही आउटवर्ड रजिस्टर किंवा जावक रजिस्टर आहे तर त्या ठिकाणी नोंद केलेला नोंदणी क्रमांक या ठिकाणी आपल्याला नमूद करायचा आहे। बघा इथे नमूद करत असताना पद्धती आहे जावक क्रमांक लिहिण्याची, तर ती आहे पहिलं आपण काय घेतो त्या विभागाचा जो संक्षिप्त रूप आहे ते घेतो, म्हणजे एन या ठिकाणी आहे, म्हणजे एखादं सभासदत्व जर नाकारलं असेल नाही का, म्हणजे अशा पद्धतीचा एन या ठिकाणी घेतलेला आहे। आणि म्हणून पुढे पत्राचा क्रमांक घेतला आहे 25 आणि त्यानंतर वर्ष जे आहे ते घेतलेलं आहे 2019। तिसरा मुद्दा या ठिकाणी झाला आहे जावक क्रमांक। त्यानंतर चौथा मुद्दा अंतर्गत पत्ता, ज्याला आपल्याला पत्र पाठवायचं आहे, म्हणजे ज्याचं सभासदत्व नामंजूर करण्यात आलेलं आहे तर त्याला पाठवायचं, म्हणून त्या अंतर्गत पत्त्यामध्ये त्याचं प्रति श्री सचिन गोविंद जाधव त्याचं नाव घेतलेलं आहे। त्यानंतर त्यांचा पत्ता आहे शिवाजी रोड आंबेगाव पुणे आणि त्यानंतर पिन, अशा पद्धतीने त्या ठिकाणी पत्ता आपण लिहिला आहे। त्यानंतरचा पुढचा मुद्दा पाचवा आहे तो आहे विषय। बघा संक्षिप्त स्वरूपामध्ये आपल्याला या ठिकाणी विषय मांडायचा आहे, तर तो आहे सभासदत्व नामंजुरीबाबत, म्हणजे ज्याने सभासदत्वासाठी त्या व्यक्तीने अर्ज केलेला होता परंतु कायद्याप्रमाणे किंवा पोट नियमाच्या तरतुदी तो बसत नाहीये, पात्रता तो धारण करू शकत नाही, म्हणून त्याचा अर्ज नाकारण्यात आलेला आहे, म्हणजे त्याचं सभासदत्व नामंजूर करण्यात आलेलं आहे त्या ठिकाणी, म्हणून त्याचा विषय लिहिला सभासदत्व नामंजुरीबाबत। आणि आपल्याला अशा पत्रांमध्ये संदर्भ लिहावा लागतो की त्याने सभासदत्वासाठी जो अर्ज केला होता, सभासदत्वासाठीचा अर्ज क्रमांक 101 त्याचा दिनांक पुढे 20 एप्रिल 2019, म्हणजे इनवर्ड रजिस्टरला जे काही आवक रजिस्टर आहे तिथं नोंद केलेली आहे तर तो अर्जाचा क्रमांक इथे असेल, इनवर्ड रजिस्टरला नोंद केलेला त्याची नोंद या ठिकाणी करायची या संदर्भामध्ये। आणि त्यानंतर पुढे आहे की आपण ज्या व्यक्तीला पत्र पाठवत आहोत तर जरी तो आपण त्याचा सभासदत्व नाकारलं जरी असेल तर तरी सुद्धा त्याचं सन्मानपूर्वक संबोधन हे प्रत्येक पत्राच्या सुरुवातीला करणं गरजेचं आहे, म्हणून आपण घेतो इथे महोदय। आणि त्यानंतर मग आपला पत्राचा आशयाला सुरुवात होते। आशया लिहित असताना कमीत कमी 2 आणि जास्तीत जास्त 3 इतक्या मुद्द्यांमध्येच आपल्याला पत्राचा आशय लिहायचा आहे। बघा आता पहिलं पत्र जे आशय लिहित असताना पहिला मुद्दा असावा तो प्रस्तावनेचा। इथे आहे बघा की सहकारी पतसंस्थेच्या सभासदत्वासाठी आपण केलेल्या अर्जाच्या संदर्भात कळविण्यास येते की 2 मे 2019 रोजी झालेल्या व्यवस्थापन समितीच्या सभेत आपल्या अर्जावर विचार होऊन सदर अर्ज नामंजूर करण्यात आलेला आहे। बघा पहिल्याच मुद्द्यामध्ये सांगितलंय की त्याने अर्ज दाखल केला होता की व्यवस्थापन समितीनं तो अर्ज जो आहे तो नामंजूर करण्यात आलाय, पहिला मुद्दा आपण या ठिकाणी सांगितलाय। त्यानंतर आता सगळ्यात महत्त्वाचं अर्ज नामंजूर करत असताना कायदेशीर दृष्टिकोनातून पोट नियमाच्या दृष्टिकोनातून त्याचा अर्ज का नामंजूर करण्यात आलेला आहे याचं कारण सविस्तर आपल्याला स्पष्ट करावं लागतं, तर ते कारण इथं नमूद केलेलं आहे बघा की श्री गणेश सहकारी पतसंस्थेच्या कार्यक्षेत्रामध्ये येणाऱ्या व्यक्तींना पतसंस्थेचं सभासद होता येतं। बघा सहकारी संस्थेची जी काही पोट नियमावली असते तर त्यामध्ये पात्रता जी आहे सभासदत्वासाठीची ती नमूद केलेली असते। इथे काय केलेली आहे की सहकारी संस्थेचं जे काही कार्यक्षेत्र आहे तर त्या कार्यक्षेत्रामध्येच असणारी व्यक्ती जी आहे तिला सभासद होता येईल। एखाद्या संस्थेचं कार्यक्षेत्र गाव असू शकतं, एखाद्या सहकारी संस्थेचं कार्यक्षेत्र तालुका असू शकतं, एखाद्या सहकारी संस्थेचं कार्यक्षेत्र जिल्हा असू शकतं किंवा एखाद्या सहकारी संस्थेचं कार्यक्षेत्र हे राज्य असू शकतं। म्हणून ही जे काही व्यक्ती आहे जिनं सभासदत्वासाठी अर्ज केला होता तर त्या व्यक्तीचं कार्यक्षेत्र जे आहे तर ते सहकारी संस्थेला अपेक्षित कार्यक्षेत्रापेक्षा वेगळं आहे, म्हणून त्यांनी सांगितलं इथे की पतसंस्थेत सभासद होता येतं की जी कार्यक्षेत्रामध्ये आहे।
पतसंस्थेच्या उपविधीतील म्हणजे पोटनियमावलीतील तरतुदीनुसार आपण श्री गणेश सहकारी पतसंस्थेच्या कार्यक्षेत्रातील रहिवासी नसल्याने आपणास या पतसंस्थेचं सभासद करून घेता येत नसल्याने दिलगिरी व्यक्त करतो. व ती व्यक्ती या ठिकाणी कार्यक्षेत्रात नाही आहे म्हणून सांगितलं आहे की आमच्या नियमावलीप्रमाणे तुम्ही पात्र होऊ शकत नाही सभासद होण्यासाठी आणि म्हणून तुमचं सभासदत्व नाकारण्यात आलं आहे. त्याबद्दल खेद व्यक्त करण्यात आलेला आहे, दिलगिरी व्यक्तसुद्धा करण्यात आलेली आहे. आणि शेवट की ज्यांना कारण सभासदत्वासाठी अर्ज करत असताना काही रक्कम जी आहे ती भरावी लागते, तर आपली जबाबदारी आहे, सहकारी संस्थेची जबाबदारी आहे की त्यांनी भरलेली जी रक्कम आहे तर ती अगदी जसं तशी त्यांना परत करणं हे आपलं सहकारी संस्थेचं कर्तव्य आहे. आणि म्हणून पुढे त्या ठिकाणी की आपण भागासाठी भरलेले रुपये 500 फक्त बघा त्यांनी 500 रुपये भरलेले होते ते पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक शाखा टिळक रोड खेड यावर काढलेला धनादेश क्रमांक 155/550 ने परत पाठवित आहोत. म्हणजे आता आपण या ठिकाणी त्यांची रक्कम परत पाठवणार आहोत, पण ती कोणत्या शाखेमध्ये हे महत्त्वाचं आहे की सहकारी संस्थेचं खातं ज्या ठिकाणी असेल, आपल्या सहकारी संस्था कोणतीही असेल तर तिचं खातं हे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक जी आहे तर तिच्यातच उघडलं पाहिजे अशी आपला जो कायदा आहे आपला सहकार संस्था कायदा 1960 सांगतो आहे. म्हणून या ठिकाणी या सहकारी संस्था जी आहेत गणेश सहकारी पतसंस्था तिचं खातं कुठे आहे, पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक शाखा जी खेड त्यांची शाखा आहे तर तिथेच त्यांचं कार्यालय आहे. आणि म्हणून धनादेश क्रमांक सुद्धा नमूद केला की त्या धनादेशाने त्यांची रक्कम पाठवित आहोत. आणि कळावे शेवटी सौजन्यपूर्ण पत्र शेवट करण्याचा जो सौजन्यपूर्ण मार्ग आहे तर तो आहे आपला विश्वासू सही S.B. मोरे आणि सचिव व्यवस्थापन समितीच्या आदेशानुसार. ही गोष्ट मात्र या ठिकाणी लिहिताना विसरायची नाही, कारण हा निर्णय या ठिकाणी सचिवाने घेतलेला नाही आहे. सचिव पण त्या ठिकाणी फक्त कर्मचारी म्हणून काम करतो आहे, तर तो या ठिकाणी त्याचा समारोप जो आहे तो करत असताना त्याचा आदेश जो आहे तो त्याचा उल्लेखसुद्धा करायचा आहे. आणि त्यानंतर शेवट सगळ्यात महत्त्वाचं आपल्याला जे जोडावं लागतं, कारण पत्रव्यवहार करत असताना आपल्या पत्राला जी सोबत असेल तर त्याला अर्धा मार्क मिळणार आहे. आणि म्हणून सोबत लिहित असताना आपल्याला शेवट सोबत धनादेश क्रमांक आपण इथे वरती जे उल्लेख केला 155 तर त्याचा उल्लेखसुद्धा सोबतमध्ये करायचा आहे. अशा पद्धतीने हे जे पत्र आहे ते आहे सभासदत्व नामंजुरीचं पत्र. आणि त्यानंतर पुढचं जे पत्र आहे तर ते आहे कर्ज मंजुरी बाबतची पत्र. बघा सहकारी संस्थेमध्ये जर एखादी सहकारी संस्था बँकिंग व्यवहार करणारी असेल तर अशी बँकिंग व्यवहार करणारी जी सहकारी संस्था आहे तर ती सहकारी संस्था ठेवी स्वीकारणे आणि कर्ज देणे अशा प्रकारचा व्यवहार करते. मग एखाद्या सहकारी संस्था जी आहे ती कर्ज देण्याचा व्यवहार करते आहे, ती सेवा देण्यासाठीच ती स्थापन झालेली आहे, तिचा उद्देश तो आहे, उद्दिष्ट ते आहे. मग अशी सहकारी संस्था काय करते की आपल्या सभासदांना त्यांच्या आवश्यकतेनुसार त्यांच्या गरजेनुसार त्यांना कर्जाचा पुरवठा जी आहे तर ती करत असते. मग अशा वेळेस तो सहकारी संस्थेचा जो सभासद आहे तर तो सभासद काय करतो की सहकारी संस्थेला कर्ज मागणीसाठीचा अर्ज करतो आणि मग तो अर्ज स्वीकारला जातो. त्याची छाननी सहकारी संस्थेचा सचिव करतो. योग्य जर असेल तर मग तो अर्ज तो काय करतो, व्यवस्थापन समिती आहे तर त्या व्यवस्थापन समितीसमोर ठेवतो आणि मग व्यवस्थापन समिती त्या अर्जाला मंजुरी देते किंवा नामंजुरी देते. त्याने 1 लाख रुपये कर्जासाठी अर्ज केला असेल तर त्याला 1 लाख रुपये मंजूर करते किंवा 80,000 करते किंवा 70,000 रुपये करते. हा त्या व्यवस्थापन समितीचा तो अधिकार आहे. मग अशा परिस्थितीमध्ये एखाद्या व्यक्तीनं म्हणजे सभासदाने जर सहकारी संस्थेला सभासदाने सहकारी संस्थेला कर्ज मिळवण्यासाठी जर अर्ज केला गेला असेल तर अशा सहकारी संस्थेला व्यवस्थापन समितीनं मान्यता दिली कर्ज मंजुरीची, तर मग सचिव काय करतो की अशा व्यक्तीला सभासदाला कर्ज मंजुरीबाबतचे पत्र पाठवतोय. मग त्या पत्राचा नमुना कसा आहे तो आपण बघूया. नेहमीप्रमाणे आपल्या पत्राचं शीर्षक या ठिकाणी आहे. बघा ही संस्था आहे शारदा शिक्षक सेवक सहकारी पतसंस्था मर्यादित. आता इथे कर्ज देणारी संस्था म्हणजे एकतर ती पतसंस्था असावी, एखादी सहकारी बँक असावी, नागरी सहकारी बँक असावी, एखादा कारखाना, एखादी प्रक्रिया संस्था कर्ज देऊ शकत नाही. म्हणून हे या ठिकाणी महत्त्वाचं आहे की ती काय असायला पाहिजे की ठेवी स्वीकारणं आणि कर्ज देणं अशा प्रकारचा बँकिंग व्यवसाय करणारी सहकारी संस्था असायला पाहिजे, महत्त्वाचं आहे. म्हणून आपण या ठिकाणी बघा नाव काय की शारदा शिक्षक सेवक सहकारी पतसंस्था मर्यादित असं तिचं नाव आहे. खाली पत्त्याचा उल्लेख केला आहे. त्यानंतर ईमेल आहे, संकेतस्थळ असेल तर तेही आपण लिहूयात.
आणि त्यानंतर इकडे आहे दूरध्वनी. म्हणजे शीर्षकामध्ये हे मुद्दे येतात. त्यानंतर दुसरा आहे मुद्दा जो आहे तो आहे दिनांक, जो आपल्याला लिहिणं गरजेचं आहे. 7 जुलै 2019चं हे पत्र आहे. त्यानंतर तिसरा मुद्दा आहे जावक क्रमांक. बघा या ठिकाणी आउट ऑफ रजिस्टरला नोंद केली आपण अगोदरच्या पत्रांप्रमाणेच इथे सुद्धा एलियास जे संक्षिप्त रूप लिहिलं विभागाचं. त्यानंतर पत्राचा क्रमांक 922 आणि 2019 वर्ष जे आहे ते लिहिलेलं आहे. हा जावक क्रमांक झाला, तोही लिहिणं गरजेचं आहे. त्यानंतर अंतर्गत पत्ता जो आहे तो आपल्याला लिहावा लागतो. ज्याला कर्ज मंजूर झालेलं आहे त्या व्यक्तीचा या ठिकाणी पत्ता आहे प्रति श्री रवींद्र महादेव चौधरी. त्यानंतर त्यांचा खाली पत्ता आहे 15 कर्वे रोड अमरावती आणि इथे पिन आहे 444-601. हे झाला अंतर्गत जो काही पत्ता ज्याला आपल्याला पाठवायचं त्यांचं नाव आणि पत्ता. त्यानंतर पुढे आहे विषय. विषय आहे कर्ज मंजुरीबाबत. हे जे आपण संक्षिप्त स्वरूपामध्ये लिहितो की पत्राचा आशय नेमका काय असणार आहे तो इथे लिहितोय. संदर्भ इथे नमूद केला आहे. बघा त्याने कर्जासाठीचा अर्ज जो केलेला होता, जो इनवर्ड रजिस्टरला आवक रजिस्टर ज्याची नोंद केली होती, तर तो या ठिकाणी घेण्यात आलेला आहे. तो या ठिकाणी लिहिला आहे. बघा काय की आपला दिनांक 15 जून 2019चा कर्ज मागणी अर्ज जो आहे तर तो इथे त्याचा उल्लेख या ठिकाणी केला आहे. आणि नंतर पत्राला सुरुवात आहे. बघा महोदय, वरील विषयाच्या संदर्भात आपणास कळवण्यास येते की पतसंस्थेच्या व्यवस्थापन समितीच्या दिनांक 25 जून 2019 रोजी झालेल्या सभेमध्ये आपला कर्ज मागणी अर्ज मंजूर झाला आहे आणि त्यानुसार आपणास रुपये 1 लाख, बघा अक्षरी आणि अंकी, रुपये 1 लाख फक्त चे कर्ज मंजूर करण्यात आले आहे. म्हणजे या ठिकाणी पत्राचा जो काही मुख्य आशय पहिल्याच प्रस्तावनेमध्ये सांगितलं आहे की त्या व्यक्तीने ज्यासाठी त्याने अर्ज केलेला होता तर तो अर्ज मंजूर झालेला आहे. त्याने जो काही अर्ज केलेला होता की 1 लाख रुपयासाठी अर्ज जो केलेला होता तर ते कर्ज मंजूर झालंय. पतसंस्थेची व्यवस्थापन समितीची दिनांक सुद्धा दिलेली आहे आणि त्याची रक्कम सुद्धा दिलेली आहे. हा पहिला मुद्दा झाला. त्यानंतर दुसरा, आता इथे कर्जाचा अर्ज मंजूर झाला आहे पण त्यासाठी आणखी कर्ज स्वीकारण्यासाठीची पुढची काही कार्यपद्धती आहे ती दुसऱ्या परिच्छेदामध्ये सांगितली की तरी आपण पतसंस्थेच्या कार्यालयाशी संपर्क साधावा म्हणजे कर्जाची रक्कम आपणास ताबडतोब अदा करण्यासाठी पुढील कार्यवाही करणे सुलभ राहील. बघा म्हणजे त्या कर्जदाराने सहकारी संस्थेच्या कार्यालयात संपर्क साधायचा आहे. म्हणजे त्यासाठी त्यांना काही तारण स्वीकारायचं असेल, काही त्यांना अर्ज आणखी भरून घ्यायचा असेल, काही त्याच्याकडून सह्या घ्यायच्या असेल, अशा पद्धतीनं जी संस्थेच्या दृष्टिकोनातून जी काही कार्यवाही आहे तर ती करायची असेल मग त्यासाठी त्यांनी संस्थेच्या कार्यालयालाच संपर्क साधणं जे आहे तर ते गरजेचं ठरेल. म्हणून ते त्या ठिकाणी दुसऱ्या परिच्छेदामध्ये नमूद करण्यात आलेलं आहे. आणि शेवटी कळावे आणि शेवट त्या ठिकाणी घेतलेला आहे की आपला विश्वासू आणि सही आहे त्या ठिकाणी सचिवाची श्री HS भोसले सचिव आणि त्याखाली व्यवस्थापन समितीच्या आदेशानुसार अशा पद्धतीने सुद्धा आपल्याला लिहिलं तर ते नक्कीच फायदेशीर ठरेल. असं हे पत्र आहे की कर्ज मंजुरीचं पत्र जे आहे सचिवाचं. आणि त्यानंतर पुढचं पत्र जे आहे आणखीनही काही पत्र जी आहेत तर ती आपल्याला अभ्यासायची आहे. पुढील व्हिडिओमध्ये या पत्रांचा आपण अभ्यास करूयात. ही जी पत्र या ठिकाणी लिहिली आहेत व्हिडिओ पॉज करून किंवा जर पुस्तकामध्ये सुद्धा आपल्याला उपलब्ध होतील याची वहीमध्ये नोंद करून घ्यायची आहे. धन्यवाद.